धम्माल विनोदी वेब सिरीज बकुळा सखाराम गोठाळे, मुक्काम पोस्ट गोठाळेवाडी। अयो नको ना मारू, लगेच येतो बाहेर जाऊन मी। काय काम आहेत तुमची? अरे नको मारू मला। अरे कशाला मारती, मारू नको ना मला। बाहेर जायचं ती सांगा पहिलं। लगेच आलो बाहेर। आपण कशाला बाहेर जायचंय? येतो लगेच मी। अयो पण कुठं जायचं? दारू प्यायला जायचं? अरे दारू नाही पित बाबा। मग कुठं जायचं? थोडं बाहेर फिरू दे की मला। तुम्हाला घरातली दोन्ही भांडी कोण करणार? अगं करतोय की काम मी आता। तुम्हालाच करायच्यात, घरातली कामं केली तर गिळा देणार, तर गिळा देणार नाही, कळलं का? घरला यायचं नाही माघारी। काय अरे नवरा आहे मी तुझा। मी कुठं म्हणतोय शैतान आहे? अयो दोन्ही भांडी कोण करणार सांगा? मलाच करायच्यात सगळी। नाही घरातली कामं करा मग जावा, मी एकटीने कवर करायचं? अगं आलो लगेच बाहेर जाऊन। नाही घरातली कामं करा मग जावा, बाहेर जायचं तर माघारी यायचं नाही। 2 मिनिटात येतो वाटलंच तर। घरात घेणार नाही मी। अयो मुर्दा बसावला ह्याचा परत माघारी यायचं नाही। अयो काय सुमन आहे? काय सुमन आहे? अरे उघड की। मी नाही उघडणार। आयो लय मारलं मला। चप्पल कुठे आहे? अयो कोणी नाही ना बघितलं। जरा बसावं तिथं, लयच हिंडून हिंडून कंटाळा गावात ना। लय मारला बायकोनी, बेलच मारलं। ए बारीकराव, अरे इकडे ये। काय लाकडे? काय बनाय का? अरे इकडे म्हणल्यावर लाकडन फेकडन एक अशी देईन का नाही बघ। इकडे म्हणते तर इकडे होय। हा आलो। सकाळच्या बाहेर डोसक्याला हात लावून कुठं चाललाय मी म्हणतोय? हा काय नाही कार काय नाही। अरे झालं काय बारक्या, सांग की काय झालं? हा अरे लय मारला बायकोनी, येतं मारला, हा पेलनं मारलं, लय मारला बायकोनी, लय मारला बघ। असू दे, आता तुझं न माझं काय वेगळं नाही, सेमच आहे बघ। म्हणजे तुला मारला तर का मग आपलं सेमच आहे। हा? पण आता तू मला एक सांग, तुला आता सकाळच्या बारी बायकोनं फटकिवलाय की नाही? हा आता तू काय खाल्लं पिल्लं नसशील, नाही लागा। हाकालायच तुला घरात आहे का नाही? नाही लागा। चल चल तुला नाश्ता सांगतो। काय काष्टा? अरे काय 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 म्हणतेस? काष्टा नव नाश्ता नाश्ता नाश्ता। चल। अरे काय झालं माहिती का बारक्या, हा सकाळीच मी एकाला बाटलीत उतरवलाय। बाटलीत? हा गांडीवलाय। हा चांगलाच गांडीवलाय। हा हे काय 500 रुपये आहेत आपल्याकडे। 500? अरे सकाराम घोटाळे म्हणजे काय सोप्पा आहे वय ते। असू दे, तू चल चल तुला नाश्ता सांगतो। चल चल चल। पण नका लागा। आता काय झालं? बायकोने सांगितलंय ते साख्या, तुम्हाला प्रत्येक वेळेस घोडा लावितो, त्याच्या काय नादी लागू नका। काय बायकांचं ऐकतेस लागा? काय एवढं ऐकत असते तुम्ही? बायकाच एवढं ऐकत असते तुम्ही? चल तू चल। सख्या हा आयला अख्खा गाव म्हणतं सख्या लय भांडगळे, पण खरंच लाका सख्या तू देव माणूस आहे। नाश्ता अर्थ तर का चल 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 लागा, तू भाव आपला बारक्या चल। अरे बारक्या सकाराम घोटाळे म्हणजे काय सोप्प आहे का? आणि मग अरे एवढा आपल्या त्या गावचा सरपंच आपण दिसलो नाही, लगे खुर्ची साईडला सारून उभा राहतो। तुझं काय सोपं आहे का मग? एवढी इज्जत आहे आपल्याला गावात। आणि मग चल 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 तुला नाश्ता सांगतो चल। अरे बारक्या काय काय नाश्त्याला? आपल्याकडे नाश्त्याला भेळ, मिसळ, वडापाव, भजी आहे। काय खायचं तुझ्या मनात काय पण सांग। बरं असं करा, 2 मिसळ पाव द्या। बर देतो तुम्हाला 2 मिसळ, झणझणीत बनवतो एकदम तिखट। मिसळ?
झणझणीत एकदम मिसळ बनवली कोल्हापुरी पद्धतीची. आईला आज दिवस कुठून उगवलाय काय माहिती हो. मिसळ कांदा द्याव थोडा. पाव 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 पाव. खा बारक्या तुझा ना परत एकदा माज मोडतो. काकडी का काकडी मला पण काकडी. बर बारक्या तुझं होऊ दे रामान. हा हा मी हात धुतो. हा खरंच राव सारखा देव माणूस नाही कुठं. आपल्याला भेटले ना असं परत कोण फुकात चारायचे भेटलं तर आपण खायचं नुसतं. मी तर आता सटकतो. बारक्या खा मार. यायला झालं. ओय काल लय आता झालं भांडे उचल की काय खरकट समोर ठेवतोय. हा हा साख्या काय कुठं दिसत नाही. नाक गावला का साख्याला शिव्या देत पण साख्या देव माणूस बिल पण देऊन गेला वाटतंय. चला आता आपलं तर भागलं एकदम व्यवस्थित. येऊ का काय मिसळ झणझणीत बनवलं ते लागा. हा लय भारी वाटली. येतो. अरे पैसे 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 सकाळी दिलं ना. सगळ्यांनी पैसे नाही दिले. तुमच्या पाया पडतो राव माझ्याकडे पैसे नाही. येत नव्हतं मी माहिती तुला माझं हॉटेल गावलं काय भवानीच्या टायमिंगला. मला बाकी सांगू नको पैसे पाहिजे. मला सांगितलं होतं बायकोनी येऊ नको त्याच्यात तू बरोबर. आता डोकं खाऊ नको नाही तर मी तुला हानी नेतो. कांदा मागतोय लिंबू मागतोय शेव मागतोय आणि पैसे द्यायच्या टायमिंगला काय होतंय. पैसे नाही राव मग पैसे नाही राव माझ्याकडे. पैसे नाही मला सांगू माझ्या आणि तुला बरं वाटलं पैसे द्यायच्या टायमिंगला नाही म्हणतो. पैसे नाही फोन लावतो. पैसे नाही. घोटाळा भया पिऊन आलात होय तुम्ही. आ ह्याच्यासाठी पैक देते का मी तुम्हाला. ह्याच्यासाठी पैक नेतात घरातून. आता फक्त तुम्ही पैक मागा मला. आता तुम्ही हाय आणि मी हाय. कमवायची तर अक्कल नाही काडीची आणि ढोसायला बरं येत आहे तेवढं. बकुळे नवरा घरी आलं की झालं का तुझं चालू. हा बडा 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 त्याच्या आईला जागा तुझ्या तर का नाही. बसा खाली गप खाली बसा. बकुळे ए बकुळे कुठे आहे ग तुझा नवरा. काय ग काय झालं नरडा ताणायला. आणि ही कोण आणलाय सोबत. कोण म्हणजे नवरा हाय माझा. तुझ्या नवऱ्याने कुठेतरी सकाळी हाटीला दोन लोकांचा मार बसवलाय त्याला. काय व ही काय सांगते ते खरं आहे का. ए बकुळे मला काय बी माहित नाही. हा आपल्याला काय बी माहित नाही. एक तर तूच माझ्या आल्यापासून रिपीट केलंय. अजून पेकार दुखतंय माझं. ए अरे ह्यो कोण आहे आपल्याला काय माहित नाही. त्याला कोणी रेटावलाय ती आपण ओळखत नाही. हा काय गे भावाने बळणी नाव घेतीस का नवऱ्याचं माझ्या. जसं काय तुझं नवरा लय गुणाचं आहे. मग हायच तर तुझ्या नवऱ्याला कळत नाही वय कशाला त्याच्या माग गेलता. काय व किती वेळा म्हणलं त्या माणसांग हिडू नका म्हणून गावावर हिंडता घेतलं का नाही गळ्यात हात मोडून. किती लागलंय बघा ती. काय रे ह्या पल्लेल्या दिसतंय का किती लागलंय. आयो बकुळे आग तुझ्या नवऱ्याला हॅप्पाल्याला बोलती. हॅप्पाल्याला सुमन
माझ्या नवऱ्याबद्दल काय वाईट बोललेलं मी खपून घेणार नाही बघा, आताच सांगते. हा मला बी बकुळा म्हणतात. हायच त्यो म्हणूनच म्हणते. तुझ्या नवऱ्याला तुला सांभाळता येत नाही का? ते काय बारीक बिरीक पोरग आहे बाई, आलीस इथं भांडायला घेऊन. तुझ्या नवऱ्याला बी कळत नाही व्हय असं लोकांना मार बसवतात वय. अय माझ्या नवऱ्याला नको शिकू, तुझ्या नवऱ्याला शिकव. सगळं गाव येडं झालंय त्याच्या मागान, त्याच्या कशाला माग जायचं? त्याला जरा घरात बसव की. तू बी तुझ्या नवऱ्याला घरातच ठेवायचं की असं लोकांचं वाटोळं करतात वय. किती लागलंय बघ की त्याला, तुझ्या नवऱ्याने मार बसवलाय त्याला. त्याला कोणी सांगितलं होतं तिथं जायला? अरे डुचक्या दिसना का एवढं लागलंय माझ्या नवऱ्याला. बकुळे अगं बघ की तुझ्या नवऱ्याला डुचक्या म्हणते डुचक्या. माझ्या नवऱ्याबद्दल एक बी वाईट बोललेला मी खपून घेणार नाही, आताच सांगते. हा काय व? किती वेळा सांगितलं होतं माणसा संग हिंडू नका म्हणून, घेतला का नाही गळ्यात हात मोडून? किती लागलाय बघा ती. का रे काळ तोंड दिसतंय का? काय गे भावाने काळ तोंड्या म्हणतीस का माझ्या नवऱ्याला? काळ तोंड हाय का तुझं नवरा? काळ तोंड्या असू दे, तुला काय करायचं? तुला काय करायचं? माझ्या नवऱ्याला अजिबात मी होऊ नका. अजिबात मी होऊ नका. त्याच्या उराव माझ्या नवऱ्याला कळत मी बघतो त्याच्याकडे. तू थांब जरा. अगं थांब तू थांब. वहिनी माफ करा, चुकलं आमचं चुकलं. तुम्ही याला घेऊन जा. जावा थांबतो. माझ्या दारात दिसू नको बघ. बकुळा म्हणतात मला. मला बी सुमन म्हणतात बकुळे. त्या नवऱ्याला समजून ठेव. जावा तुम्ही. जावा तिकडे आलं इकडे. आता मेघा गेले तुमच्याकडे आता बघते नंतर. वैताग दिलाय नुसतं मला. आय ऊन पडलंय तरी अजून झोपलाय माणूस. घरात काय लागतंय पाहिजे काय नाही. बायको नुसतीच एकटी मरमर करती. मी तर किती करू, बाहेरचं करू घरातलं करू. हा खायचं प्यायचं नुसतं झोपा काढायच्या. वैताग आलाय मला नुसता. बाई गेला वाटतं मुर्दा सकाळीच प्यायला. काम नाही धाम नाही ह्याला आणि नुसतंच प्यायला जाते. आता ह्याचं काय ना काय करतेच. ह्याचा बंदोबस्त करायलाच पाहिजे लवकर. गुलाबराव चल 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 चल. कुठं ठेवले बघला का? गोट घेऊ तेवढं. हाय चल. कुठं हाय ते. बघ काढ लवकर चल. काढतो गेला का? काय सांगायचे बाबा, लोक बघा त्यात म्हणून ना असं लपून ठेवावं लागतं. धर. नाहीतर तू पेत नाही गावाला सगळ्या माहित आहे. लगा सगळ्या गावात झुलतीस की. चल उरक घे.
काय रे का गोल्या, तुला हे पटतंय का? सांग, सकाळ सकाळ गारट्या गुरट्याचं मला तू चालत आणलेस. सकाराम घोटाळे म्हणजे काय सोप्पा आहे वे? सोप्पा आहे का ही? सांग बर. अरे आता तुला सकाळी सांगितलं लागे येत नाही लागा. सकाळ सकाळ माझ्या बायकोन दिली सायकलची माझी हवा सोडून. मग काय करतो लागा? सगळ्या बायका सारख्याच लागा. हाना लागा लय त्रास देते. काय लागा तुझी एक बायको का नाही? जाऊ दे, लय वायता घे बाबा. माझं पण तीच आहे बघ. अरे आमची बायको तर लय डेंजर आहे बाबा. जाऊ दे. हे बघ सकाराम, तुला एक सांगतो, माझं काय चुकलं असेल तर बाबा तू माझ्या 2 कान फडीत मार, पण बोलून दे गेला का? डायरेक्ट हाणतय. मी काय म्हणतो सख्या, खऱ्याला खरेच म्हणावा, पण माझं काय चुकत असलं ना तर तुझ्या पायातले काढून माझ्या डोक्यात टाक. लगेच मारतय लागा. आता बोल, काय बोलत होता? नाही, मला नाही काय बोलायचं बाबा. माझी झक मारली, मी तुला सांगायला लागलो. राहू दे, नाही ना तुला काय सांगायचं, नको सांगू. आयला घरी जाऊन अजून बायकोला 2-4 टोलं खायला लागतील. चल 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 चल, उरक उरक उरक, चल चल पळ. इथं मला मारलं लगा. चल चल तर चल. मोकरचे मोकरच मार खाल्ला. गुलाबराव, बोल ना. तुला सांगतो, सकाराम घोटाळे म्हणजे काय सोप्पा आहे वय? अरे सगळ्या, तू माझा जीवला गेला का? ए गुलाबराव, बायको बिको असेल माझ्या घरात, तू आता असं कर, तू आपलं जा 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 जा. काय पाण्याला गेली का काही? जाते झोप आपला. काय पेपरात अथर्व, पार गावातील सरपंचाला आदर्श सरपंच पुरस्कार. आता इथं आम्हालाच कोणी इशारा? मालकीन बाई, ओ मालकीन बाई. हा बोला. मी काय म्हणतो, आम्ही जरा पंचायतीत जाऊन येतो. वय वय. ते बाबे कुठे सकाळ सकाळ उलटले काय माहिती. ते जर आलं ना बियाणं, त्याला बिलबुक घेऊन पंचायतीत धाडा. हो ऐकलं का? कळलं कळलं. बरं तो बाब्या तरी हाय काम बघायला पुढं माग, नाहीतर हे ध्यान नुसतंच फिरतंय गावभर पुढारपण करत. अयो नारबा, उशीर झाला की रे. रामन चला की रे पटकन. काय करायचं? अयो किती उशीर की हो. सरपंचाचं अजून आवरलं नाही, सावकार मोकर घाई करताय तुम्ही. अहो सावकार आवाज द्या की सरपंचला. अय्यो सरपंच, ओ सरपंच. सावकार आलं काय? आलो आलो सावकार आलो 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 आलो. चला 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 चला, पंचायतीत जायला उशीर होतोय. थांबा थांबा सावकार आलो. आलो आलो. राम 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 राम. अय्यो राम राम सरपंच, किती उशीर की हो. अहो सावकार, 4 चौकात बसायचं उठायचं म्हटलं तर कसं खटाखट राहावं लागत. काय म्हणता? बरं राखलं ना
चला पटकन. चला 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 चला. बया आलं का सकाळ सकाळ लोक खायला. आयो बाई द्या संधी करू की सण. संधी नाही भांडी आहेत देतात घासून. आता सावकार सरपंचाला काय इज्जत बिजत आहे का नाही? हा चला इथून. बाई द्या की संधी करू सण. मुलगा बसायला बाई ह्याचा निघतं काय सरपंच बाईला तापली. हलकट माणूस आहे बाई. जो बघल तो म्हणत असते द्या संधी करू सोनं द्या संधी करू सोनं. असला सरपंच बनल्यावर काय कल्याण व्हायचंय गावचं. अयो बाई द्या संधी करू सोनं. अरे कशाचं मूर्तीवर सोनं करताय. लाकडं गेली नदीला आता आलं सोनं नाणं. अहो बरोबर आहे पण मग? द्या संधी हा संधी करू द्या. सोनं. करायचं सोनं तुम्ही निवडणुकीला उभं राहिले म्हणजे तेवढं सोनं चांदी करायचं. पण आजारी पडलं बघाय कोणी येत नाही. बेठाय उभऱ्या पुतवर कोणी येत नाही. ऍक्सिडेंट होऊन माणूस पडलं तर गाड्या घेऊन मोर पाळत्यात. राहत्या का कोण उभं. नाही बरोबर आहे तुमचं पण मी काय म्हणतो काय नको म्हणायला. हाला मूड द्यावं इथं आता. काय रे तुम्हाला पाहिजे इथं. लका सावकार काय म्हणता? आयला मी गावचा सरपंच आहे. हा मला काही इज्जतच नाही. काय म्हणता? ए, अरे हिर्या आ, तुला काय आलं बॉम्बलायला आता? सरपंच झाली का पंचायत? अहो 6 महिने झालं फराम भरून. तेवढं बघा आमच्या संडासाचं काहीतरी. नाही तर हे बघा असं गडगड करतय. अरे काय बोलतो हिर्या. लका मी गावचा सरपंच आहे. तुझ्या हागलेला मुद्द्याला पण मीच बघू का आता? हे तुमचं तुम्ही काय बी बघा सरपंच. मला पहिलं याचं बघू द्या. जावा तू बघतो येतो. पायाचा मग पिवळा करशील. अयो सरपंच तुम्ही त्यांचं संडास खाल्लं काय? काय बोलताय राव सावकार. सावकार पैशाचं बोला. अयो मी पैशाच म्हणणार होतो की हो. असं बोला की सावकार. चला अहो सरपंच तुम्ही काय नाराज होऊ नका. मी पैशाच म्हटणार होतो. ते ठीक आहे हो सावकार पण मी काय म्हणतो बोला की हो. लोक त्या म्हातारीने मला काय इज्जतच दिली नाही राव. अहो सरपंच ती बाई नाही हो ती आजीबाई आहे. अहो सरपंच तुम्ही म्हाताऱ्या बाया तरी सोडा की हो. सगळ्यांना संधी दिल्यावर कसं व्हायचं. अहो सावकार सरपंच बाई माणूस बघितलं की फकाळते. ए बरं ते सोडा सावकार. मी काय म्हणतो गावचा विकास होतोय ना. मग ठीक आहे. अहो विकास होतो पण तुम्हाला कोणी देत नाही. काय अहो इज्जत म्हणतो मी. असं म्हणा की राव. की हो. आयला अख्खा गावभर बघतोय आणि हे इकडे हिंडतोय. सरपंच ओ सरपंच. अहो सरपंच थांबा. बघा बघा सावकार वाघ आलाय माझा वाघ. आला तुमचा वाघ. ए बाब्या अरे सकाळपासून कुठे उलटला तर तू? सरपंच सकाळपासून पंचायतीत होतो. तुमच्याकडेच निघालो होतो. बर ते खालच्या आईची सखूबाई घरपट्टी पाणीपट्टी काहीच नाही भरलं आणि दाखला न्यायला सारखं ती पंचायतीत. बर काय बोलायचं होतं तुमचं नाव सांगते. बाबूराव अरे शेवटी बाई माणूस ते
बाय माणसाला कसं जरा सांभाळून घेत जा. आजचं उद्या वेन पण कसं बायजवार वेन काय होता. हो की हो बाई माणूस म्हटलं की जरा सांभाळून घ्यावं लागत. खरं आहे खरं आहे. काय खरं आहे खरं आहे. होय बघ तिकडे सरपंच मुद्द्याचं बोलायचं राहिलं. मी खालच्या अंगाने येताना बकुळाला पाहिले. इकडेच येते ती. काय म्हणतं. कुठे कुठे कुठे. खालच्या आळीने येते. जाऊ द्या बा त्या बकुळीला वयस कमी जास्त काय बोलायला गेलं माझं गाल पाट रंगून घ्यायचं म्या. जाऊ दे चला इथून. हे सरपंच अख्ख्या गावचा नाद करतील पण बकुळीचा नाद करणार नाही. ए या बघ. सरपंच ओ सरपंच. तेवढा आहे बघा सरपंच. ते सखाराम गडी एवढा खतरनाक गडी पण त्या पायी पुढे त्याचं काही चालत नाही हो. अहो काल खालच्या आळीतला रम्या बकुळीकडे बघत होता. बकुळीनं पाण्याचा हांडा घातला की डोक्यात त्याच्या. अहो ती काय साधी सुधी बकुळा नव. जाऊ द्या बा कुठे त्या बकुळीच्या नादी लागता. चला इथून. सरपंच ओ सरपंच ओ सरपंच कवापासून आवाज देते तुम्हासनी. ओके बकुळे लगा तू पगाराचं काम केलंय मी आणि वर दिवस सगळ्यांनी मला 500 रुपयाला चुना लावला. आता काय माहिती कापड पण काढून देऊ का आणि फिरको कुठे गावभर. अहो सरपंच तसं नाही. पैशासाठी नाही आली म्या. अहो तो माझा नवरा मुर्दा लई त्रास देतोय बघा. अवघड जागेचं दुखणं झालंय. म्या काय म्हणते सरपंच तुमच्या ओळखीचा एखादा डॉक्टर असेल तर बघा की त्याची दारू सोडवाया. त्याची काय एकदा दारू सुटली ना तुमचं लय उपकार होतील बघा. सरपंच सख्या एकदा व्यसनमुक्ती केंद्रात गेला आपल्या मग चिकटकट जाईल बघा. सख्या एकदा तुम्ही व्यसनमुक्ती केंद्रात घालवा म्हणजे आपण तसंच त्याला यारोडा दाखवू म्हणजे आपण पण आणि अख्खा गाव पण त्याच्या तावडीतून सुटेल. काय म्हणलात. पुढे काय काय नाही. तू एक काम कर बकुळे तू वय पुढे करला. मी आलो डॉक्टरला घेऊन मागून. वय त्या सख्याला कसं माहिती का जरा आयडियाने घ्यावं लागेल. सुखासुखी मानायचं नाही ते बियाणं. हो तू वय घरला. मी आलो डॉक्टरला घेऊन मागून. वय वय लगेच जाते. अयो सरपंच ते सखाराम अख्ख्या गावाला आपण उरते जरा जपण. सावकार मी काय कमी आहे का मग. चायला नाही त्या सख्याला ये सन्मुक्ती केंद्रामध्ये धाडला त्या नावाचा घोटाळेवाडीचा सरपंच नाही मी. चला. तिकडं तिकडं करून टाकलाय सख्यानं घोटाळा. तिकडं तिकडं करून टाकलाय सख्यानं घोटाळा. घोटाळा घोटाळा झालाय घोटाळा. घोटाळा घोटाळा सख्यानं केलाय घोटाळा. घोटाळा घोटाळा झालाय घोटाळा. घोटाळा घोटाळा या सख्यानं केलाय घोटाळा. अरे सगळ्या बास कर बाबा बास कर. पाया पडू का तुझ्या आता.